मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अमित देशमुख आहेत। तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 103 शेतकऱ्यांची 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डानं दावा केलाय असं बोललं जातंय। आणि वक्फ बोर्डानं दावा केलेला नाही आहे। एका म्हणजे व्यक्तीनं मला असं वाटतं कोर्टामध्ये दावा केला होता आणि त्या दाव्यावर शेतकऱ्यांना, सरकारला, वक्फ बोर्डाला नोटिसा या जारी केलेल्या आहेत आणि ही सगळी आता चौकशी याची सुरू झाली आहे। सरकारचे अधिकारी चौकशी करतायत आणि चौकशी झाल्यानंतर याची सत्यता पुढे येईल। ग्राउंडवर आता असं चित्र रंगवलं जातं, अनेक नेते जे आहेत ते बाईट देतात की बघा आता तुमच्या जमिनी सुद्धा वक्फ बोर्डाकडून हिसकावून वक्फ बोर्ड सरकारच्या अखत्यारीत आहे, महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत वक्फ बोर्ड आहे आणि ते कार्य करतं। त्यामुळे ह्या अशी टिप्पणी जे करतात, मला आता त्याच्यावर मी काय टिप्पणी करायची। मला असं वाटतंय की आता ग्राउंडवरती याला घेऊन पण राजकारण सुरू झाले, कारण आता परत झेडपी महापालिकेचे इलेक्शन्स आहेत आणि हे काही थांबणार नाही 3-4 महिने। नाही, अशा प्रकारचं राजकारण याला फार यश येत नाही। लोकांना खरं खोटं काय हे माहिती असतं, त्यामुळं अशा प्रकारचं राजकारण जर हे करणार असतील तर याला काही फार लोक साथ देतील असं वाटत नाही। पण तुम्हाला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने बटेंगे कटेंगेचा प्रचार झाला, मग एक हे तो सेफ याचा झाला आणि आता वक्फ बोर्ड समोर आलेला आहे। नाही, निवडणुकीमध्ये काही घोषणा सत्ता पक्षानं केल्या, त्या निवडणुकीपुरतच त्या घोषणा होतात आणि एकदा आपला हेतू साध्य झाला की मग त्याचा विसर पडतो आणि मग नव्या घोषणा याचा स्वीकार होतो। श्रद्धा आणि सबुरी आता सभागृहामध्ये आम्ही आज ऐकलं, त्यामुळे आता ही श्रद्धा आणि सबुरी ऐकल्यानंतर तुमच्या वडिलांची आठवण झाली। विलासराव देशमुख हे लॉंग टर्म मध्ये श्रद्धा आणि सबुरी म्हणायचे, राजकारणात कुठं काय घडायला लागलं की तुम्हाला असं वाटतं की आता श्रद्धा आणि सबुरी? नाही, ते मंत्र मी ऐकला, त्याचं स्वागत आहे। म्हणजे काही तसा बदल जर होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। तुमची काय भूमिका आहे, काँग्रेसची काय भूमिका? नाही, ही वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक लढाई ही विचारानं लढली जाते आणि जो विचार इंडिया अलायन्सचा आहे, महाविकास आघाडीचा आहे, त्या विचारानं लढत राहायचं, हीच आमची भूमिका आहे। असं वाटतं इंडिया अलायन्सला नव्या चेहऱ्याची गरज आहे। राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती काही यश मिळत नाही, ममता बॅनर्जी लीड करू शकतात काँग्रेस। इंडिया अलायन्स हा विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आहेत, त्यामुळे आता त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही। नेते आहेत अजिबात नाही, त्याचा संदर्भ चुकीचा दिला जातोय। आदरणीय शरद पवार साहेबांच्या, आदरणीय राहुल गांधी साहेबांबद्दल काय भावना आहेत हे मला माहिती आहे, त्यामुळं ते संदर्भ चुकीचे दिले जात आहेत। राहुल गांधी या देशाचे नेते आहेत, विरोधी पक्षाचे ते आज लोकसभेचे नेते आहेत आणि इंडिया अलायन्स त्यांच्या पाठीशी उभा आहे। आता इंडिया अलायन्सची पुढची वाटचाल म्हणजे येणाऱ्या निवडणुका असतील, मग फक्त लोकसभेच्याच नाही, देशामध्ये विधानसभेच्या अनेक निवडणुका आता या 4-5 वर्षात आहेत, त्यामुळं या सगळ्या निवडणुकांमध्ये विचार पुढे येऊ शकतात। आता बंगालच्या निवडणुका आहेत ना 26 मध्ये, आता 25 मध्ये दिल्लीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संदर्भ बदलत राहतात, चर्चा बदलत राहते। त्यामुळे इंडिया अलायन्समध्ये काही दुफळी आहे आणि गैरविश्वास आहे असं मानण्याचं कारण नाही। शेवटचा प्रश्न, ईव्हीएम बद्दल तुमच्या पण मनात शंका आहे? माझ्या नाही, पण मतदार शंका उपस्थित करतात, हे खरं आहे। अनेक म्हणजे टेक्नोक्रॅट्स यांनी देखील याच्यामध्ये दावा केलेला आहे की या हॅक होऊ शकतात, टॅम्पर होऊ शकतात, त्यामुळं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी या संदर्भामध्ये ही शंका दूर केली पाहिजे। याच्यामध्ये आम्ही काही कुठल्या पक्षांवर किंवा महायुतीवर आम्ही आरोप करतोय असं नाही। निवडणूक आयोगाने एकाही मतदारांनी जर शंका उपस्थित केली, जे आपल्या संविधानामध्ये जे अभिप्रेत आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती शंका दूर केली पाहिजे, हीच मागणी आहे। धन्यवाद अमित देशमुख सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तक बोललात त्याबद्दल। कॅमेरामन राजू सह अभिजित, मुंबईत।